तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या मला उंचावतो, तुझ्या मला गौरवतो. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू आहे तुला देतो. कारण प्रभू तू चांगला परमेश्वर आहेस, तू चांगला मेंढपाळ आहेस आणि आपल्या मेंढरांची काळजी करणारा परमेश्वर तू आहेस. प्रभू तुला काहीच अशक्य नाही प्रभू. आम्ही प्रभू आमच्या अविश्वासामुळे मागे पडतो प्रभू, पण तू सदैव आमच्यासाठी तू सिद्ध असतोस. कारण वचन म्हणते इस्रायलचा रक्षक घेत नाही, घेत नाही. तू आमच्यासाठी सदैव तयार असतो. कमी पडतो प्रभू. सगळ्या संध्याकाळचा समय तुझ्याकडे नतमस्तक होतो. आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यापराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो, ते घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. सर्व स्पिरिटना प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी बाइंड करून हाकून देतो प्रभू. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रियमिनेस आमच्यामध्ये उपस्थित कर प्रभू. प्रभू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल प्रभू. आमची संध्याकाळची समय ही वेळ आमच्यासाठी आशीर्वादाने ठरव अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. मी मागे होतो प्रभू, त्या पृथ्वीचा ताबा तू घे प्रभू. माझं चांगलं असं काहीच नाही, फक्त तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने मी वाचता गेलेलो आहे प्रभू. तुझ्या हाती सरेंडर होतो प्रभू. मी मागे होतो प्रभू, या पृथ्वीचा ताबा तू घे. माझे फक्त पोट हलू दे प्रभू. बोलणारा प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय साम्राज्यातून पाठव प्रभू. आणि सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळते. सर्व स्थितीबद्दल, परिस्थितीबद्दल तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आणि आम्ही इथे आहोत, येत आहेत. आम्ही सर्व भावनेचा आत्मा, प्राण घेऊन तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना ताणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणतो एक आणि मान्य कर. आमेन. 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 उभे असताना तर नेहमीची जी स्क्रिप्चर आपण वाचत आहोत, एबीसी अबाउट प्रेयर, आपण 2 ठिकाणं वाचणार आहोत. लोकप्रिय शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 आणि योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. लोकप्रिय शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1. कोणतरी मोठ्याने वाचा. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करावयास शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा. आमेन. म्हणजे जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. म्हणजे या वचनानुसार आज ब्राईडकडे जी कमिशन आहे, तर आज ब्राईड देखील कोणाला प्रार्थना शिकवू शकते. अजून आपण वाचूया एक ठिकाणून मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. वाचा 13 पर्यंत. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. ब्राईड म्हणेल आमेन. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. बाबांनो, गेल्या वेळेला आपण काही भाग पाहिला होता. एवढ्या दिवसापासून हा विषय आपण त्याच्यावर आपण मनन करत आहोत आणि आपण पाहिलं की आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. येशू ख्रिस्त इथे एक मागणी करत आहे आणि तो आपल्या शिष्यांना शिकवत आहे की कशा प्रकारे तुम्ही परमेश्वराकडे अप्रोच व्हायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही आल्यानंतर काय करायला पाहिजे? वर्शिप करायला पाहिजे. तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, आणि मग आपली मागणी देवापुढे आपल्याला सादर करावी लागते. राईट. आणि आपण काही भाग पाहिला होता की कसं आदाम, गेल्या वेळेला आपण पाहिलं की आदाम जो आहे, हा आदाम प्राण्यांना नावं ठेवण्यामध्ये बिझी होता, पण त्याचा एक पार्ट मिसिंग आहे ते तो जाणू शकला नाही. राईट. बाबांनो,
त्याला हे कळलं नाही की मी अपूर्ण आहे. कारण जसं आपण म्हणतो, आपण जसं 1 पेत्राच्या 5व्या अध्यायात 7वं वचन म्हणतो की आपली सर्व चिंता तुम्ही काय करा, देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आणि त्याप्रमाणे आदामाने संपूर्ण त्याच्या चिंता परमेश्वराला सोडल्या, पण तो रिअलाइज करू शकला नाही की त्याचा एक पार्ट मिसिंग आहे. आणि आपण बघूया भावाबहिणींनो की कशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत. आणि आपण हा विषय ABC अबाउट प्रेयर, पण आजच्या या संदेशाला मी सब टायटल देऊ इच्छितो, द पॉवर ऑफ आस्किंग, द सिक्रेट बिहाइंड आस्किंग. त्या मागण्या मागचं सामर्थ्य काय आहे आणि या मागण्या मागचं रहस्य काय आहे आपण बघूया. सगळ्यांनी नीट लक्ष द्या वचनाकडे. आणि भाव बहिणींनो, जेव्हा पाप घडलं तेव्हा आदम परमेश्वराकडे गेला नाही. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. पाप घडल्यानंतर वास्तविक पाहता आदामाने परमेश्वराकडे धाव घ्यायला पाहिजे होती. मी चुकलेलो आहे, परंतु तसं न होता परमेश्वर स्वतः आदामाकडे आलेला आहे. म्हणजे मी पाप केलं, यानंतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आदाम ओळखू शकला नाही. बघा, आणि आदामाने काय केलं, झाडा मागितलं आणि त्याने काय केलं, अंजिराच्या पानाची काय केली, वस्त्र तयार केली आणि तू आपली नग्नता झाकू लागला. राईट. पण परमेश्वर आपल्या लेकरांना कधीच सोडत नाही. कधी कधी आपण त्याचा हात सोडतो, परंतु तो आपला हात कधीच सोडत नाही. पण तो आपल्याला शोधत येतो. आणि त्याने तसंच आदामाला शोध करत तो आला आणि तू म्हणाला, आदामा आदामा तू कुठे आहेस. पण 3:9 काय म्हणते बघा, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 9 वचन काय म्हणते बघा, वाचा कोणतरी. परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस. तो म्हणाला, मी बागेत तुझा शब्द ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून घेऊन लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले. ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सुट्टीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. बस ब्रेक घ्यायचे. बघा भाऊ म्हणे, जेव्हा आदाम त्या गाढ निद्रेतून बाहेर आला, ॲनेस्थेशिया दिल्यानंतर बाहेर आला, काय म्हणाला, अरे ही माझ्या हाडातली हाड, माझ्या मांसातली मांस आहे. इथे काय म्हणतो, तू मला ती स्त्री दिली ना तिच्यामुळे झालं. जेव्हा स्त्रीला पाहिलं तेव्हा काय, अरे ही माझी. परंतु जेव्हा प्रॉब्लेम आला तेव्हा तू मला दिली ना, तिने हे सगळं केलं म्हणून हे सगळं झालेलं आहे. काय भाऊ बहिणीनो, दोष दुसऱ्यावर. मी कसं चांगला आहे, मी माझ्यामुळे नाही झालं, तिच्यामुळे झालेलं आहे. राईट. आणि भाऊ बहिणीनो, इथे काहीतरी गोष्टी लपलेल्या आहेत. बघा, आदामाला गेल्या वेळेला आपण पाहिलं की आदामाला परमेश्वरांनी शारीरिक अन्न पण दिलं आणि आत्मिक अन्न पण दिलं. शारीरिक अन्न म्हणजे सर्व वनस्पती, फळझाड वगैरे सगळं दिलं. राईट. पाणी दिले है ना, सांगितलं खा आहे. आणि पाणी देखील दिलं त्याच्या शरीरासाठी. आणि आत्मिक काय दिलं, जीवनाच्या झाडाचं दिलं फळ. त्याच्यातलं खा तू पाहिजे तेवढं. हे काय आत्मिक भोजन आहे. पण बऱ्या वाट्याच्या झाडातलं फळ तू खाऊ नकोस, खाशील तर खचित मरशील, अशी त्याला काय दिलेली आहे, वॉर्निंग दिली होती. परंतु भाव बहिणीनो, परमेश्वरांनी नीट लक्ष द्या, परमेश्वरांनी आदामाला त्याची जबाबदारी होती ती पार पाडली. पण तू पुत्र असल्यामुळे परमेश्वरांनी त्याला त्याच्या गरजा त्याला भागवल्या. पण या गरजा भागवल्यामुळे तो निर्धास्त झाला. बाप आहे ना, बापाने दिलं म्हणून काय झालं बघूया. सगळ्यांना जागे राहा. ओके. आणि भाऊ बहिणीनो, काय झालं, तो कम्फर्टेबल झोन मध्ये गेला आणि त्याला आता मला कसली चिंता नाहीये ना, मी आता एकदम बिंदास आहे. इथे लक्ष द्या, आदामाने काही मागितलं नव्हतं तरीही परमेश्वराने त्याला त्याचा साथीदार दिला, आयतं दिलं. बरोबर, सगळं त्याने दिलं परमेश्वराने. ते आयतं मिळाल्यामुळे काय झालं, तो निर्धास्त राहिला. प्रॉफिट ते म्हणतात
प्रॉफिट म्हणतात तिथे ओ डोंट यू सी द कनेक्शन बिटवीन द मेन ही प्रॉमिस त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. ही प्रॉमिस ऑफ ब्रेड अँड वॉटर इज शुअर आपल्याला भाकरी आणि पाणी अवश्य मिळणार आहे. अँड गॉड विल डू इट आणि परमेश्वर तसं करीलही. जस्ट ॲज सर्टन ॲज वी आर सिटिंग हिअर. Hallelujah. इतकीच शाश्वत आहे जितका आपण इथे बसलेलो आहोत ते शाश्वत आहे की नाही आपण बसलेलो आहोत Amen. राईट. अँड एव्हरी डिवाइन प्रॉमिस ही हॅज मेड ही इज ऑब्लिगेटेड टू डू इट. Right, sir. जे त्यांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे त्याला तो काय बंधनकारक आहे राईट. बहिणीनो प्रॉफिट इथे पुढे म्हणतात दॅट्स वाय ही वॉज बॉर्न इन बेथलेम हा जुडिया म्हणून तो यहुदाच्या बेथलेम गावी त्याने जन्म घेतला. इट क्रॅडल्ड हिम त्या गावाने त्याला काय केलं त्याला हळुवारपणे झेललं जसं आपण लहान मुलाला तिच्या बिछाण्यावर ठेवतो तसं घेतलं. अँड माय ब्रदर द प्लेस ही वॉन्ट्स टू बी क्रॅडल्ड टुडे इज इन युअर ओन बीइंग. आणि आज देखील तो काय त्याची इच्छा काय की प्रत्येकाने त्याला हळुवारपणे आपल्या हृदयात घ्यावं. हा ओके युअर ओन हार्ट दॅट ही माइट डिस्प्ले आपल्या हृदयात हळुवारपणे घ्यावं जेणेकरून तो आपल्या हृदयातून प्रकट होईल. Amen. फ्रॉम यू द वॉटर्स ऑफ लाईफ टू अ पेरिशिंग पीपल. एक जीवनाचं पाणी जे नाश पावणारे आहेत त्यांच्यासाठी ते जीवनाचं पाणी त्यांना दिसेल. Amen. अँड द ब्रेड ऑफ लाईफ टू द स्टार्विंग पीपल जे भुकेलेले आहेत त्यांच्यासाठी काय आहे हे काय आहे ही जीवनाची भाकर आहे. ही इज द ब्रेड अँड वॉटर ऑफ लाईफ. Amen. तो जीवनाची भाकर आणि पाणी आहे. Hallelujah. विच इज द टू एसेन्शियल थिंग्स टू अ मॅन्स लिव्हिंग. Hmm. आणि हे एखाद्या मनुष्याला जगण्यासाठी फार आवश्यक गोष्टी आहेत. Right, sir. इज ब्रेड अँड वॉटर. Hmm. इट्स प्रॉमिस शुअर. भावनो हे निश्चित आहे की तो आपल्याला सर्व गोष्टी पुरवेल. Amen. परंतु या गोष्टीमुळे आपण काय झालेलो आहोत निर्धास्त झालेले आहोत. Right. ओके आपण पुढे जातो. म्हणजे भाव बहिणींनो याचा अर्थ असा मला वाटतं एक वचन वाचा योहान 3:27 म्हणते की मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीही मिळत नाही. Right. आणखीन एक वचन वाचू आपण 1 कोरिंथ 4:7 मध्ये काय लिहिलेलं आहे वाचा. तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे. तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतो. हालेलुया. बाबा काय याचा अर्थ जर आपण 100% 100% जर देवावर आपण डिपेंड राहिलो तर परमेश्वर आपली प्रार्थना करून आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी पुरवतो. राईट. म्हणजे भाव बहिणींनो आपल्याला जे काय आहे घर आहे गाडी आहे बंगला आहे आपलं रोजचं राहणीमान आहे कपडे आहे लत्ते आहेत खाणे आहे सर्व काय परमेश्वर देतो आपल्याला. का तुम्ही आमेन म्हणा. Amen. का कारण त्याने तसं आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे. जसं आपण गेल्या वेळेला वाचलं की 2 कोरिंथ 12 आणि 14 वचनामध्ये की मुलं त्यांच्या पॅरेंट्सवर डिपेंड असतात. Hmm. तसं आपण 100% आपल्या स्वर्गीय पित्यावर अवलंबून असतो. Amen. ओके आपण पुढे जाऊया. आणि मग भाव बहिणींनो काय झालेलं आहे हे सर्व पाप आल्यानंतर जजमेंट आलेलं आहे. राईट. ओके आपण आता मेन विषयाकडे बोलूया. 12 वचन वाचा पुन्हा 3:12 उत्पत्ती 3:12. आदाम म्हणाला जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. पुढे परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला हे बघा आता ना जजमेंट आलेलं आहे. Hmm. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला हे तू काय केले. स्त्री म्हणाली सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. 14 वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला बघा तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर पाप कोणी केले नीट लक्ष द्या. ब्रदर एक मिनिट. पाप मुलांनी केले Hmm. पण पहिला कोणाला जजमेंट द्यायला लावलंय
सर्पाला. सर्पाला. म्हणजे परमेश्वर आपल्या बाबतीत किती जागरूक आहे, राईट. मुलांनी चूक केले, परंतु तो मुलांना पहिला दंड देत नाहीये. कोणाला देतो? सैतानाला, सर्पाला देतो. हा वाचा. सर्व ग्रामपशु वनचर याहून तू वाचा. शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि जन्मभर माती खाशील. हम्म? आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. पुढे वाचा. तो स्त्रीला म्हणाला, आता स्त्रीकडे आला तो. तुला बहुत दुःख होईल व गर्भधारणेचे क्लेश होतील. तू हम्म. क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझवर स्वामित्व चालवेल. चालेल. का दिलेला आहे? पहिला स्त्रीकडे, हवेकडे आला आणि हवेला त्याने काय केलं? पहिला न्याय दिला, त्याचं जजमेंट केलं. आणि मग हव्वा म्हणाली, काय पुढे काय होतं ना? आणि मग हव्वा म्हणाली, आदामच तो. नाही नाही नाही, तिच्याला बोलल्यामुळे ती काहीतरी बोलायला पाहिजे ना. काय रिप्लाय नाही. हवा शांत बसते. ओके प्रभू, तुझी इच्छा. ओके, पुढे वाचा ब्रदर. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर नाही नाही, स्थापित. पुढे आपण गेलो ना. तो स्त्रीला म्हणाला, तुला 17 वाचा. 17 स्त्रीचं झालं आता आदामात. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू जन्मभर कष्ट करून तिचा उपज खाशील. मग आदाम म्हणाला, नाही. अरे असं कसं झालं? स्त्री बोलायला पाहिजे होती, आदम बोलायला पाहिजे होता, राईट. प्रभू तुझी इच्छा, तू सांगशील ते. ठीक आहे प्रभू, मी जातो. स्त्रीने उत्तर दिलं नाही, आदामाने उत्तर दिलं नाही. ठेवा, माइंड मध्ये ठेवा. ओके भाऊ बहिणीनो, का दिलेलं आहे? कोण होती ही मुलं? परमेश्वराचं बीज होती. परमेश्वराचं बीज, परमेश्वराचा अंश त्यांच्यामध्ये होता. परमेश्वराची ती काय होती? ती एक प्रतिमा होती, त्याच्या रूपात बनवलं ना. परंतु ह्या लोकांनी जराही तिथे काय केलेलं आहे? प्रत्युत्तर केलं नाहीये. तशी त्याची इच्छा प्रभू, आणि ते काय झाले? निघून गेले. ओके. पण भाव बहिणीनो, आपण उघडूया आता 4थ्या अध्यायामध्ये येऊया. तिथे आपल्याला स्टोरी माहिती आहे. 2 पुत्र आले, काईन आणि हाबेल. काईन हा कोणाचा होता? सैतानाचा होता. आदाम देवाचा पुत्र होता, पण काईन कोणाचा होता? तो दुष्टाचा होता. वचनात लिहिलेला आहे, राईट. आणि भाऊ सर्व गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. आणि हाबेलाचं आपण जे आहे परमेश्वराने मान्य केलं, पण तो काईनाचं मान्य केलं नाही. म्हणून काईनाला काय झालं? संताप झाला, त्याला राग आला. आणि त्या रागाच्या भरात त्याने काय केलं? हाबेलाचा वध केला. आणि भाव बहिणीनो, मग काय झालेलं आहे? जजमेंट आलेलं आहे. आणि मला वाटतं 10व्या वचनापासून वाचा, 4:10. तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मस्कडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील, तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवरून परागंदा भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, नाही, तेव्हा काही निघून गेला ना परमेश्वराच्या उपस्थितीपासून. नो. अरे मग काहीतरी बायबलमध्ये प्रॉब्लेम आहे. तिथे स्त्री आणि काय आदम काय बोलला नाही. येस. मग काईनाने पण शांत राहायला पाहिजे होतं, राईट. तो त्या दुष्टाचा होता, येस. सैतानाचा होता. परंतु काय बोलतो पुढे वचन वाचा. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे. थांब. परमेश्वर थांबला पण. हा, तू काय एवढं सगळं सांगतो मला? हा, हे काय मला सोसवणार आहे का?
हा तुम्हाला डायरेक्ट दंड जरा डायरेक्ट जजमेंट देऊन टाकलं. थांब जरा. परमेश्वरने ऐकलं देखील. हा पुढे काय लिहिलंय? पहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करील असे होईल. आमेन. काईनाने मागितलं. काईन शांत बसला नाही. काईन परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर गेला नाही, लपला नाही झाडाच्या मागे. काईन बोलला, कारण त्याला ठाऊक आहे फॉर्म्युला मागा म्हणजे मिळेल. You are catching? Yes. तो काय म्हणाला? आणि 15 वचन वाचा. त्याने मागितलं म्हणून परमेश्वरने काय केलं बघा. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार करील त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिले. हालेलुया. परमेश्वराने त्याचं ऐकलं, कारण त्याला सिक्रेट फॉर्म्युला माहिती होता. जो फॉर्म्युला माहिती असून देखील त्यांनी काय केलं? अप्लाय केला नाही आदामाने हव्वेने. पण तो म्हणला वेट, थांब, मला अपील करायचं आहे. मी ॲफिडेविट सादर करतो, थांब. त्याला माहिती होता फॉर्म्युला मागा म्हणजे मिळेल. यू आर गेटिंग? हा. आणि काय म्हणाल परमेश्वरने त्याने मागितलं, परमेश्वरने त्याला आणखीन दिलं. चुकून तुला एकदा मारेल ना मी, त्याला 7 वेळा मारेल. 7 वेळा मारेल. आणि मी तुला प्रोटेक्शन देईल. जेल प्लस सिक्युरिटी. म्हणजे युद्धावर असेल ना काही, मग त्याला मारायला येईल ना, परमेश्वर सांगितलं त्याला हात नाही लावायचा. एवढी सिक्युरिटी परमेश्वराने दिली भाव बहिणीनो. जो सैतानाचा होता, त्या सैतानाच्या बीजाला माहिती होतं की मागा म्हणजे मेल. आणि त्याने तो काय केला? त्याचा जो आशीर्वाद आहे तो घेतला. कोणी घेतला? परमेश्वराच्या लेकरांनी. सैतानाच्या. का तुम्ही आमेन म्हणाल? भाव बहिणीनो, इथे जेव्हा वास्तविक पाहता पाप घडलं आदामाकडे, तेव्हा वास्तविक पाहता परमेश्वराकडे आदामाने जायला पाहिजे होतं. परंतु तसं न होता आदाम परमेश्वराच्या उपस्थितीपासून पळून गेला. पण काय घाबरला? तू तिकडे थांब, उभा राहिला. थांब. तू पळून नाही गेला. त्याने परमेश्वर सांगितलं थांब. हा मला सहन होईल का? तू बघ माझ्याकडे, मला हा दंड सहन नाही होणार, मला अपील करायचं आहे. परमेश्वरच्या लेकराने तसं केलं नाही. प्रभू तू दिलंय, ठीक आहे, मी मागतो. इथे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आपण परमेश्वरचं बीज आहोत, आपण ब्राईट आहोत. आणि आपण आज काय करत आहोत? आज मी तुम्हाला हरवायला आलो आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि त्याने झाडामागे लपला आणि स्वतःच्या काय केलं? अंजिराच्या पानाने काय केलं? स्वतः त्याने ॲप्रॉन बनवले आणि त्याची नग्नता त्यांनी झाकून घेतली. कारण परमेश्वर त्याला नको होता. ते अटॉनमेंट, ते प्रायश्चित्त त्याला नको होतं. म्हणून तो काय झाला? लपू लागला. परंतु भावाबहिणीनो, जेव्हा तो सांगू लागला ना की तू मला ही दिली ना, स्त्री दिली म्हणून, तो बायको पण मला पत्नी म्हणायला तयार नव्हता. 17 वचन वाचा, इंग्लिश मध्ये वाचा, मराठीत नका वाचा. मराठीत चुकीचा ट्रान्सलेशन आहे. 17 वचन वाचा. 2:17. सॉरी, नाही 3:17. And unto Adam he said, Because thou hast hearkened unto the voice of thy wife. वाईफ. इथे काय लिहिलं? मराठीमध्ये स्त्री लिहिलंय, राईट? पण इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? वाईफ. तो म्हणतो की स्त्री तुम्हाला दिली ना म्हणून हे झालं. परंतु परमेश्वर म्हणतो की ही पत्नी आहे, कारण मी तुझं लग्न लावून दिलंय, ही मी तुला दिली आहे. म्हणून काय झालं? आता मला त्याचं काय पडलं नव्हतं. बघा, लक्षात घ्या भाऊ बहिणींनो. आणि इथे आपण बघतो की काय झालेलं आहे, कायनाने काय केलेलं आहे. तो जो हक्क जो आहे, तो जो फॉर्म्युला आहे, त्याच्यावर त्याने काय केलेलं? अपील केलेलं आहे. तो म्हणतो चल,
आपण निगोशिएट करूया, आपण बसूया, निगोशिएट करूया. पण आदाम आणि हव्वा काय केलं, त्याच्या उपस्थितीपासून निघून गेले, लपू लागले. परंतु काहीन लपला नाही. भाऊ म्हणून हा फॉर्म्युला जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे. खूप लाईटली घेऊ नका. बघूया, आपण पुढे जाऊया. And has eaten. ओके, बरं, तेवढंच आपल्याला वाचायचं आहे. हा, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आदाम म्हणतो की तू दिलेली ही मला स्त्री, पण परमेश्वर म्हणतो मी तुला पत्नी म्हणून दिलेली आहे, ती सहचारिणी म्हणून दिलेली आहे. राईट. आणि भाव बहिणीनो, त्याच्यामुळे काय, भाव बहिणीनो, आपल्याला जे मिळतं ना, ते मिळाल्यानंतर काय असतो, आपण काय करतो, परमेश्वरला ग्रँटेड धरतो. काय तुम्ही आमेन म्हणा. True, sir. आपण परमेश्वरला खूप ग्रँटेड धरलेला आहे. ओके. आणि म्हणून येशू म्हणतो की तुम्ही सापासारखे चतुर असा आणि कबुतरासारखे निरुपद्रवी असा. Amen. चतुर, हा चतुरपणा आपल्यात मिसिंग होत चाललाय. आपण परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला, प्रार्थनेला फार लाईटली घेतो. आज मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या चर्चचं आता चॅनल चालू झालेलं आहे युट्यूबवर, किती जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्याला? मला सांगू नका, देवाला सांगा. किती जणांनी त्यावर लाईक केलेलं आहे? मला सांगू नका, देवाला सांगा. कारण आपण ग्रँटेड धरलेलं आहे. परमेश्वरला आपण फार हलकं धरलेलं आहे. भाव बहिणींनो, जागा व्हायची वेळ आहे. बघूया, आपण पुढे जाऊया. आपण आता जाऊया मार्क शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि वचन 1 पासून वाचूया. भावाने जागे व्हा. परमेश्वरचं मी टॅग लावू नका, एंड टाइम बिलीवर, ब्राईड, नो. मार्क 5 मध्ये आपण येऊ. ओके, हा, पहिल्यापासून आपण वाचूया. मग ते समुद्राच्या पलीकडे दसरेकराच्या देशात गेले आणि तो मच्छीवरून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळा दंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळा दंडाने बांधले असताही त्याने साखळा दंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. हा, बाबूला काय झालेलं इथे, एक अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य होता आणि तो कबरात जाऊन राहत होता. साखळी बेड्याने त्याला बांधलेला असताना तो तोडत होता. काय तो मनुष्य करत होता? त्याच्यामध्ये तो दुष्ट आत्मा होता, तो हे करत होता. बघा, दुष्ट आत्म्याचं सामर्थ्य बघा. ओके. आणि पुढे काय लिहिले, तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगड दोंडांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. हा, आता इंग्लिश मध्ये वाचा काय लिहिले, 6वं वचन 5-6 मार्क. But when he saw Jesus afar off, he ran and worshipped him. वर्शिप हिम. सैतानाला फॉर्म्युला माहिती आहे बाबा. तुम्ही असं समजू नका मी ब्राईड आहे, मी एंड टाइम बिलीव्हर आहे म्हणून मी स्मार्ट आहे. तुमच्यापेक्षा तो स्मार्ट आहे. त्याला माहिती आहे की परमेश्वरला कसं खुश करायचं. एक्सपिरियन्स आहे 6 वर्ष 1000 वर्षांचा. काय केलेलं आहे त्यांनी, ही वर्शिप हिम. भावना बघा, हा फॉर्म्युला जेव्हा येतो ना प्रॉपर याच्यामध्ये, प्रभू पण नाही काय करू शकत, कारण तो प्रॉपर वेने आलेला आहे. राईट. काय केलं त्याने, वर्शिप. कारण त्याने बघितलं, अरे ही हाय कमांड, लगेच सॅल्यूट. आय नो युअर ऑथॉरिटी. तुझी ऑथॉरिटी आम्हाला माहिती आहे, तू हाय कमांड आहे, तुला मी कसं नाकारू शकतो. अरे तू तर सर्व सामर्थ्य परमेश्वर आहेस, तुला वर्शिप करायलाच पाहिजे. हाच दाखला आपण, मला वाटतं लोक 8 मध्ये येऊया. हाच दाखला आहे ते आपण घेऊया. 26 पासून मला वाटतं. हाच दाखला आहे.
मग तो गालिलाच्या समोरील गसरेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूक लागली होती. बराच काळापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याचे पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू परात्पर देवाचे पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. हालेलुया. भाव बहिणीनो, हाच मनुष्य येशूच्या पुढे पडला. त्यांनी वर्शिप केली आणि पहिली मागणी त्याच्या पुढे सादर केली. काय केली? मला पीडा देऊ नकोस, वेट, थांब. आज आपण काय करतो? कुठं थांब, प्लीज मला त्रास देऊ नकोस, पीडा देऊ नकोस. कोण सांगतो? सैतान. येशू ख्रिस्ताला सांगतो. पण तो प्रॉपर चॅनलने आलेला आहे. तो त्याला मागणी कशी पुढे सादर करायची त्याला माहिती आहे. हा, ओके. त्याने काय सांगितलेलं आहे? वाचा ब्रदर पुढे. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळात पेछाडले होते आणि साखळांनी व बेड्यांनी बांधून पहारात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. हे कोण करत होता? त्याच्यामध्ये बसलेला सैतान. ओके भाव बहिणीनो, नीट लक्ष द्या. सैतानाला फॉर्म्युला माहिती आहे. ओके, आता मला वाटतं त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी बघितलं, अरे हा परत देवाचा पुत्र आहे. त्यांनी मान्य केलं, अरे तू देवाचा पुत्र आहेस. आज माणसाने मान्य करत. बघा, भूत आहेत, सैतान आहे, तो मान्य करतो. भूत पण त्याला बघून काय करतात? थरथर कापतात. कारण त्यांना माहिती आहे हा काय करू शकतो. आणि मला वाटतं 30 वचन पुढे आहे ना काही. हा, येशूने त्याला म्हटले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. हालेलुया. भाव बहिणीनो, मला इंग्लिश मध्ये लिजन आहे ना, लिजन. 30 वचन. लेजन. भाव बहिणीनो, याच्यामध्ये काय आहेत? असंख्य भूत आहेत, असंख्य डेमन्स आहेत. प्रॉफेटने एका ठिकाणी सांगितले की 6000 पेक्षा जास्त आहेत. किती? 6000 पेक्षा जास्त आहेत. ओके. आणि पुढे काय लिहिलंय? आणि त्याला विनंती करीत होती आणि अगाध कुपात जाण्याची आज्ञा करू नको. बघा, एक मिनिट. इथे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो. सगळे जागे आहेत? ओके. भाव बहिणीनो, इथे 6000 पेक्षा जास्त डेमन्स त्याच्यामध्ये होते. आणि त्यांना काय दिलेलं होतं? एक नाव दिलं होतं. ते काय? लिजन, म्हणजे सैन्य. आणि ते एक मागणी घेऊन सगळ्यांचं मत एकच झालं. नीट लक्ष द्या. सगळ्यांचं मत एक झालं आणि त्या एक मताने त्यांनी मागणी येशू पुढे आणली. काय कळलं? सगळे एक मत झालं सगळ्यांचं आणि त्यांनी मागणी येशू पुढे आणली. त्यांनी असं नाही सांगितलं मी हाय, मी अमुक आहे, मी तमुक आहे. सगळ्यांनी मिळून त्यांनी काय झालं? एक मागणी येशूच्या पुढे ठेवली. ओके. म्हणजे एक मताने ते काय झाले? एकत्र आले. परंतु भाव बहिणीनो, ती मागणी काय झालेली आहे? म्हणजे पहिली मागणी त्यांनी कुठली आणली? की मला त्रास देऊ नको. दुसरी मागणी काय सांगितली? की मला अधोलोकात टाकू नको. कारण भाव बहिणीनो, सैतानाचं खरं प्लेस, खरं जे घर आहे ते काय? अधोलोक आहे. येशूने त्याला प्रॉपर घर दिलेलं आहे. पण तिथे पण तो सांगतो मला तिथे जायचं नाहीये. पहिलं काय सांगितलं? मला त्रास देऊ नकोस. माझ्या घरात पण मला पाठवू नकोस. ते माझं हक्काचं घर आहे. बघा भाऊ, काय काय त्या मागण्या मागचं हे आहे, सामर्थ्य आहे. मग भाऊ बहिणीनो, काय? ब्राईट आपण म्हणतो ना, ब्राईट. आज आपण काय करत आहोत? आपल्याला पण एक नाव आहे. काय? वधू आहोत आपण. पण काय आपलं ह्या प्रकारे देवाकडे मागणं असतं? आज आपल्याला विचार करायचा आहे भावांनो. काय आपण अशा प्रकारे देवाकडे मागतो? जे सैतान आहे, जे डेमन्स आहे, ते एक मताने देवाकडे मागतात आणि त्यांची मागणी पूर्ण होते.
काय सांगितलेलं आहे पुढे? तेव्हा ती ती त्याला विनंती करीत होती, आम्हास अगाध कोपात जाण्याची आज्ञा करू नको. तसे डुकराचा मोठा कळप डोंगरात चरत आहे, त्यात आम्हाला जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यास जाऊ दिले. हालेलुया. भाऊ बहिणीनो, इथे सैतानाने 3 मागण्या आणल्या आणि 3 मागण्या मागचा फॉर्म्युला त्याला माहिती असल्यामुळे त्याने मागण्या मान्य करून घेतल्या. पहिली मागणी काय होती? आम्हाला त्रास देऊ नकोस, आम्हाला आमच्या घरात देखील पाठवू नकोस आणि आम्हाला डुकरामध्ये जाण्याची आज्ञा दे. 3 त्याने विनंती आणल्या होत्या. कोणी आणलेल्या? देवाच्या लेकरांनी, सैतानाने आणलेल्या. भावने लक्षात घ्या, मागण्या मागचं सामर्थ्य, मागण्या मागचं सिक्रेट काय आहे ते सैतानाला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि भाव बहिणीनो, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्या 3 मागण्या मान्य केल्या गेल्या आणि येशू ख्रिस्ताने त्याला नकार नाही दिला. पण भावना आज आपण ब्राईट 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 म्हणतो, पण काय अशा प्रकारे आपण देवाकडे मागतो? आपलं एक मत घेऊन देवाकडे येतो आपण? हे आज आपल्याला तपासायचं आहे. का तुम्ही आनंदी आहात? भाव बहिणीनो, म्हणजे सैतानाला हे माहिती आहे की पहिला येऊन वर्शिप करायची. दुसरी गोष्ट काय? आपल्या मागण्या परमेश्वरापुढे सादर करायच्या आणि त्या मान्य करून घ्यायच्या. हे सिक्रेट आपल्यापेक्षा सैतानाला जास्त माहिती आहे. आणि भाव बहिणीनो, म्हणून सैतान जो आहे हा निगोशिएट करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. त्यांनी युवकांना पण सांगितलं, देवाकडे मागितलं की नाही, त्याला माझ्या हाती दे, बघ तुला तो श्राप देईल, मी त्याला श्राप द्यायला लावतो. मागितलं की नाही योगाला? हा, येशू ख्रिस्ताने पण सांगितलं पेत्राला की तुला चाळावं म्हणून शैताने माझ्याकडे काय 3दा मागणी केली की नाही? आज देखील भाव बहिणीनं तो तोच करत आहे आपल्यासाठी. प्रत्येकाला तो मागत आहे, पण भाव बहिणीनं आपण काय करत आहोत? त्याच्यापासून पळत जात आहोत. आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये यायचं आहे. भाव बहिणीनं, आपल्या मागण्या त्याच्या पुढे प्रॉपर रीतीने त्याच्या पुढे आणायच्या आहेत. याच्यामुळे आता तुम्हाला कळेल की आपले ब्लेसिंग कोण चोरून येत आहे? तो सैतान घेऊन जात आहे. आपले जे अधिकार आहेत तो सैतान घेऊन जात आहे. का? कारण त्याला फॉर्म्युला माहिती पडला आहे आणि आपण ब्राईट आहोत. आज आपण काय करत आहोत आपल्याला तपासायचं आहे भाव बहिणी. आणि याच्या पुढे म्हणून त्याने भाव बहिणी येशूने आपल्याला जसा फॉर्म्युला पण दिलाय, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे काय? तो सुयोग म्हणतो मी जाईल त्याच्याकडे, तू कुठे आहे त्याचा मी शोध घेईल, त्याच्या दारावर जाईल, दार ठोठावेल. जोपर्यंत तो दार उघडत नाही तोपर्यंत मी त्याची काय करेन? आराधना करेन, स्तुती करेन. आणि जेव्हा तो येईल बाहेर तेव्हा मी त्याच्यापुढे माझ्या मागण्या रचीन, सगळ्या मागण्या सादर करीन. आणि जोपर्यंत मला तो उत्तर देत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही. युब आणि भावाने आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, पण आपण काय तो फॉर्म्युला अप्लाय करत आहोत? जिथे सैतान तेच करत आहे. आज आपल्या प्रत्येकाचे ब्लेसिंग आहे ना तो चोरून घेत जात आहे. तो प्रॉपर रीतीने येत आहे परमेश्वराकडे. त्याला माझ्या हाती दे, त्याला माझ्या हाती दे. काय झालेलं आहे? परमेश्वराने काही नच ऐकलं, ते 6000 पेक्षा जास्त सैन्य भूतांचं ऐकलं. आपण त्याची लेकरं आहोत, आपण आज त्याची वधू आहोत. काय भावना? आपण त्याची ऑथॉरिटी आपण का नाही घ्यावी? आपण का ऑथॉरिटी मागे पडत आहोत? हे आज आपल्याला तपासायचं आहे भाव बहिणीनो. आणि भाव बहिणीनो, हे सिक्रेट आपल्याला समजून घ्यायचं आहे की का असं आज होत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टी परमेश्वराने आदामापासून तयार ठेवलेल्या होत्या. आदाम आणि त्याची संपूर्ण जी वंशावळ आहे, ही वंशावळ हा फॉर्म्युला हळूहळू दिसायला पडायला लागला. परमेश्वराने, आपण उघडूया, मला वाटतं वाचूया यशाया 7 मध्ये आपण बघूया. का तुम्ही आनंदित आहात? Okay. 7:10 पासून वाचूया आपण.
परमेश्वर आहाजास आणखीन म्हणाला, तुझा देव परमेश्वर याचपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो. काय सांगितलेलं आहे? ते खाली यशोतर्फे त्यांनी संदेश पाठवला आहे की तू माग, तुला काय पाहिजे ते. आपण प्रत्येक ठिकाणी परमेश्वर काय करत होता, येऊन सांगत होता की मनुष्या तू माग माझ्याकडे, तू माग माझ्याकडे. पण काय झालेलं आहे ते 10व्या वचनामध्ये तू आलेला आहे आणि परमेश्वर तुला सांगतो की तू चिन्ह माग. अरे अधोलोकात असेल ना तरी पण मी तुम्हाला एक चिन्ह देईन, स्वर्गातून पण तुम्हाला मी चिन्ह देईन, पण तुम्ही मागा तर खरं. परंतु काय नाही पुढे वचन, आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार. काय सांगितलेलं आहे? मी मागणार नाही. मागणार नाही. ही बघा, ही प्रत्येक मनुष्याची परिस्थिती आहे. प्रत्येक बिलीवरची आज ही परिस्थिती आहे. परमेश्वरद्वारे माग माझ्याकडे. तुला वाटतं की माझ्याकडे नाहीये देण्यासारखं, तू मागत का नाहीस? पण तू काय झालेलं आहे ते परत वाचा वचन. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मागणार नाही. मी परमेश्वराची हा? परीक्षा पाहणार नाही. परमेश्वरची परीक्षा पाहणार नाही. अरे वचन म्हणतं इस्रायलचा रक्षक मुलकी घेत नाही, झोपत नाही कधी. हालेलुया. 24/7 जागा असतो. देवाला त्रास कशाला जायचा? त्याची झोप मोडेल ना, त्याचं बीपी वाढेल, त्याला अटॅक येईल, स्ट्रोक येईल, डायबिटीस होईल त्याला. माणूस हे बघत आहे भाऊ बहिणीनो, परमेश्वराला कशाला त्रास द्यायचा? तू परमेश्वराने सांगितलेलंच आहे, मागा म्हणजेच मिळेल, Amen. शोधा म्हणजेच सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडण्यात येईल. आमेन. पण तू मनुष्य काय आहे याचा विसर पडलेला आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता काय? हा यास तो प्रभू त्या बघा स्वतः हा, याच्यात काय झालेलं आहे? परमेश्वर सांगत आहे, अरे मागा माझ्याकडे. तुम्ही का मागत नाहीयेत? मागा. मी तुम्हाला सांगतो मागा, पण तुम्ही मागत नाहीये. तुम्ही मनुष्याकडे मागता, पण मी आहे ना, माझ्याकडे मागा ना. आणि भावाने हे सगळं ऐकल्यानंतर भावाबहिणीनो परमेश्वरचा काय झाला? त्याला अनुताप झाला, संताप आला त्याला की अरे याला सांगून देखील मागत नाही. आणि काय लिहिलेलं आहे पुढे? यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. हालेलुया. कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सान्निध्यात देव असे ठेवी. हालेलुया. तुम्ही नाकाराल, पण तुम्ही मला रोखू शकणार नाही. मी आता स्वतःहून तुम्हाला एक चिन्ह देत आहे. काय देत आहे? की कुमारी गर्भवती होईल. हे तुमच्या कल्पने पलीकडचं आहे, हे तुमच्या रिझनिंगच्या पलीकडचं आहे. तर्कवितर्क तुम्ही थकाल की कुमारी गर्भवती कशी होईल. मी म्हणतो यशाला लोकांनी वेळात काढलं असेल. अरे हा ना वेडा झालाय, हा काय म्हणतो, याला कळतो का? कुमारी कधी गर्भवती झाली आहे का? बघा बाबा, त्या काळामध्ये यशाने जेव्हा सांगितलं, यशा म्हणतो अरे मी नाही सांगत, प्रभू परमेश्वर सांगत आहे. Amen. Thus saith the Lord. आमेन. भावबहिणीनो, जी लोक आहेत ती लोक ब्रदर ब्रॅनमला काय करतात, नावं ठेवत आहेत. सैतानाला माहिती आहे की हा मनुष्य देवाकडून पाठवलेला आहे. Amen. हालेलुया. Praise the Lord. लोक आज पण आपण बघतो डिनॉमिनेशन वगैरे आपल्या ब्रदर ब्रॅनमला स्वीकारतात, नाही स्वीकारत. संदेश स्वीकारतात, नाही स्वीकारत. तो सैतानाला माहिती आहे की दिस इज द मॅन सेंट फ्रॉम गॉड. Yes. हालेलुया. Hallelujah. भावने म्हणून इथे परमेश्वराने काय केलं की तुम्ही विचार करून करून थकाल, पण तुम्हाला याचा ठाव ठिकाणा मिळणार नाही. तुमच्या बुद्धीला हे पटणारच नाही. परंतु मी तुम्हाला चिन्ह देत आहे की काय आहे? कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. आमेन. आणि भाव बहिणीनो, इथे आम्हा बरोबर दे, राईट? इमॅन्युएल म्हणजे काय झालं? परमेश्वराने तुमची बुद्धी, तुमचं रिझनिंग हे बाजूला ठेवलं आणि परमेश्वराने स्वतःला तुमच्या करता दिलं. अख्खाच्या अख्खा परमेश्वर आपल्यासाठी काय झाला? तो जसं प्रॉफिट म्हणतात इतका नम्र झाला. स्पर्म किती छोटा असतो मायक्रॉन मध्ये, तेवढा तो सूक्ष्म झाला आपल्यासाठी. कुठे जन्मला? गवाणीमध्ये जन्मला. Yes.
आपल्यासाठी इतका नम्र झाला आणि त्याने म्हणलं तुम्ही आता सोडा, मी माझ्या स्वतःला तुम्हासाठी देतो. लोकांनी मागितलेलं, लोकांनी काय केलं? नकार दिला. त्याने सांगितलेलं की मागा, पण तू काय झालं? राजाने नकार दिला. नकार दिला. आम्हाला नको आहे. परमेश्वर माणसाला नको आहे भावना, पण तू परमेश्वर ज्यांना प्रकट करायचा आहे ना, त्यांना प्रकट झाल्याशिवाय तू राहणार नाही. Amen. आमेन. म्हणून त्या दिवशी एकाशी मी बोलत होतो क्रिसमसच्या काळातच. त्यांना सांगितलं की प्रत्येक जण येशू ख्रिस्ताला एक संमती देतो. तू कसं काय? आज तारीख आहे 25 डिसेंबर 2024. तुम्ही सांगता 2024 साल अगोदर येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. तुम्ही काय घेता? त्याची गवाही देता. प्रत्येक वर्ष भावा-बहिणीनो, जी तारीख विचारतो त्या तारखेचा अर्थ असा की त्याला हे माहिती आहे, तो एक्सेप्ट करतो येशू ख्रिस्ताने त्या अगोदर जन्म घेतला. जेव्हा आपण बघतो ना का AC AD BC, म्हणजे तो काय करतो? येशू ख्रिस्ताला काय करतो? स्वीकारतो. तो भावा-बहिणीनो, पण काय झालेलं आहे, माणसाला त्या सैतानाच्या तावडीमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टी दिसत नाहीये. भावना, आज आपल्याला हे समजायला पाहिजे की आज सैतान आपल्या सर्व ब्लेसिंग चोरून येत आहे. आज आपल्याला जागरूक व्हायचं आहे भाव-बहिणींनो, आणि आपल्याला हा फॉर्म्युला आहे, सिक्रेट आहे, याच्यावर पूर्णपणे फोकस करायचा आहे की कशा प्रकारे आपल्या ब्लेसिंग आपल्याला मिळाव्या. सैतान काय करतो? निगोशिएट करतो परमेश्वराबरोबर, कारण तो प्रॉपर वेने येतो. आपण या गोष्टीमध्ये फार मागे पडत आहोत. आपण परमेश्वराला ग्रँटेड धरलेला आहे. एंड टाइम बिलीव्हर, मी बिलीव्हर आहे, मी ब्राईड आहे, बस एवढंच. आमचं मंडळी आहे, चर्च आहे, याच्यावर आपण रायचसनेस, बस याच्यावरच आपण थांबलेलो आहोत. तू बाहेर बोलून आपल्याला आणखीन थोडं डीप जावं लागेल. काय तुमची तयारी आहे? आमेन. हा थोडा एक छोटा विषय होता. आणखीन काही विषय पण तुम्ही तिथे हात घालत नाहीये. मी प्रतिष्ठानला विनंती करतो की ते पुढे येतील. The secret behind asking. Amen. God bless you. हालेलुया. खरोखर किती गरजेचं आहे, कारण शैतानाला फरवणं सगळे ठाऊक आहे. कोणती गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाहीये. कारण तो काय होता? देवाच्या सानिध्यात बसत होता, आणि देवाच्या सानिध्यात बसत असल्यामुळे त्याला माहिती आहे की देव काय आहे आणि देवाची रिक्वायरमेंट काय आहे. परंतु जसं यशात वचन काय सांगते, तो आपल्या मनात म्हणाला की मी देवाच्या सिंहासनावर माझे सिंहासन उंच करेल, आणि तिकडे काय झाला? तो तिथे पडला गेला. असं त्याला माहिती आहे की देवाची रिक्वायरमेंट काय आहे, परंतु त्यांनी आपली रिक्वायरमेंट देवाची रिक्वायरमेंट पेक्षा मोठी ठेवली आणि तो पडला गेला. परंतु जेव्हा त्याला कळून आलं की माझ्या देवाची शक्ती ही सर्वात जास्त मोठी शक्ती आहे, तेव्हा तो जसं आपण वचनामधलं गद्रेकरासमध्ये तो काय म्हणतो, तुम्हाला इकडे पाठव, तुम्हाला तिकडे कर. योगासाठी तो देवापुढे आला, काय म्हणाला? तुम्हाला योगाकडे पाठव. या सगळ्या गोष्टी तो काय करायला लागला? पुढे मांडू लागला, अशासाठी की त्यालाही ठाऊक आहे की देव सर्वात मोठा आहे. परंतु जसं ब्रदरांच्या परमेश्वराने आम्हाला सांगितलं की आम्ही विसरतो की आम्ही कोण आहोत. आम्ही देवाच्या वचनाला ग्रँटेड पकडतो, आणि आम्ही काही वेळेला काय सांगतो? आम्ही मागतो पण आम्हाला मिळत नाही. योबाचे पत्र, सॉरी एक वचन वाचो फक्त, योबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 2 मध्ये 2 आणि 3 असं म्हणते, तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. असं आपण वचन ऐकलं, तसं बघितलं तर सैतानाला प्राप्त झालं जे त्याला पाहिजे होतं. त्याला पाहिजे होतं डुकरात जायचं होतं तो गेला, त्याला पाहिजे होतं योबाकडे जायचं तो गेला. तर इकडे वचन काय सांगते? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही, तुम्ही भांडता व लढता तुम्ही मागत नाही. काय करता? तुम्ही भांडता व लढता तुम्ही मागत नाही. तुम्ही मागत नाही. त्यांनी सैतानाने यायला मागितलं, तुम्ही मागत नाही. तुम्ही काय करता? भांडण करता, म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. वचन पुढे म्हणते, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. हालेलुया. वचन पुढे म्हणते 12 पर्यंत, 11 ते 12,
बंधूंना एकमेकाविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवितो तो नियमाविरुद्ध बोलतो. नियम कोणता? प्रभू येशू ख्रिस्ताचा. Yes. आम्ही प्रार्थनेला येतो, आम्ही एकमेकांविषयी बोलतो, आम्हाला तसा आहे, तो तसा आहे, का भाऊ तसा आहे. आम्ही काय करतो? देवाने बनविलेल्या नियमाविरुद्ध म्हणतो. आणि मग आमच्यावरती जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आम्ही प्रभूला सांगतो की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. सगळ्याची परिस्थिती आहे. म्हणून आपण प्रार्थना संपवताना का म्हणतो? ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणतोय. Yes. वी आस्क इन जीसस क्राइस्ट नेम. वी आस्क काय सांगतो? वी आस्क. आम्ही प्रार्थना काय करतो? वी आस्क इन जीसस क्राइस्ट नेम. परंतु आम्ही मागतो आणि मग मिळत का नाही? सैतानाला मिळते इकडे आणि आम्हाला का नाही मिळत आहे? आम्ही पण मागतो, आम्ही सांगतो आम्ही देवाचे लेकरं आहोत, मग आम्हाला का नाही मिळत? आम्हाला हे समजणे गरजेचे आहे. कारण आम्ही कुठेतरी आम्ही आमचा पाया चुकवलेला आहे. संत पौल म्हणतो की तुमचा पाया जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला जो खडक आहे त्यावरती असावा. त्याचा अर्थ काय झाला? येशू ख्रिस्त जसा खडक आहे, एक उभारी आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला असणे गरजेचं आहे. तुमचे विचार, तुमचे आचार, तुमचं वागणं, तुमचं सगळं काही त्यावरतीच असणं गरजेचं आहे. जसं काय यरुशलेमेचं मंदिर जेव्हा बांधण्यात झालं तेव्हा ते कसं सांगितलं की तिकडे चिनेचा आणि हातोडीचा आवाज आला नाही. का? इट वॉज परफेक्ट. का परफेक्ट होतं? कारण त्याचं जे माप होतं ते अगोदरच घेतलं गेलं होतं की असं पाहिजे. आणि त्याची जी तोडाई होती ती जिथे बनलं तिथेच तोडली गेलं. अशासाठी तो तिथून पीस निघावा आणि सांगावे की हा जो पीस आहे हा यरुशलेमेच्या मंदिरासाठी जात आहे. हालेलुया. त्याची जरूरत का होती? व्हॉट यू आस्क यू शॅल गेट इट. नंतर इकडे काय सांगतो? याकोबाच्या पत्रात काय सांगितलेलं आहे? तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही देवाचे नियमाविरुद्ध बोलता व नियमाला तुम्ही काय करता? दोषी ठरविता. आणि जर तू नियमाला दोषी ठरवितोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. कोण आहेस? न्यायाधीश. म्हणजे तुम्ही नियम पाळत नाही, तुम्ही एकमेकाला तराजू तोलता. हा खरा, हा खोटा, ह्याचं वागणं चुकीचं, ह्याचं वागणं खरं. आपण स्वतः काय वचन कुठे सांगतो? तुम्ही स्वतः पहिले तपासा की तुम्ही कसे आहात ते. आम्हा प्रत्येकाची आयडेंटिटी आहे. मी जर ब्रदर नितीनला तपासायला लागलो की ब्रदर नितीन असा आहे, ब्रदर नितीन तसा आहे, की जोयलला सांगितलं ब्रदर जोयल असं आहे, तू तसा आहे, त्याच्याने मी पवित्र ठरतो काय? नाही. मी न्यायाधीश ठरतो इकडे वचनाप्रमाणे. आणि मग आम्ही सांगतो की आम्ही प्रार्थना करतो प्रभू तुमची प्रार्थना ऐक. प्रभू ऐकत नाही. पण येणाऱ्या दिवसामध्ये कारण का परमेश्वर भावाला आशीर्वादित करो. काही सब्जेक्ट आहेत ते आम्ही पाहावे, समजावे, अशासाठी की आम्ही ख्रिस्ती असताना आम्हाला ख्रिस्ताचे ख्रिस्तीपण मिळणे फार गरजेचे आहे. आम्ही अंधत्व आमच्यावरती नसावे. डोळे असून आंधळे नसावे. डोळे असून आंधळे जर असलं तर जगामध्ये नाही आमच्यामध्ये फरक आहे. वचन काय म्हणते? हो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. काय केलेला आहे? देवाचा वैरी ठरलेला आहे. आणि मग तुम्ही मागताना तुम्हाला मिळत नाही का? कारण जगाचे ऍट्रिब्यूट तुम्हामध्ये आयडेंटिफाईड आहेत, तुम्हामध्ये कुठेतरी मिक्स आहेत. आणि तुमचं जे वागणं आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे नाही आहे. आता आपण जेव्हा बघतो, आपण गोष्ट बघतो, काही गोष्ट आपल्या जीवनात असो, काही पाहिजे असेल, काही असेल, आपण मागतो आपल्याला मिळत नाही. सिंपल एक्झाम्पल, आपण मागतो आपल्याला मिळत नाही. परंतु ब्रदर बहिणांनी मागितलं आणि त्यांना मिळालं. का? हा प्रश्न आहे. का ब्रदर बहिणांना मिळालं आम्हाला का नाही मिळत? काहीतरी गोष्ट असेल ना की देव त्याला देतो आणि आम्हाला देत नाही, असं का? भेदभाव का? तो प्रॉफिट आहे म्हणून त्याला देतो आणि आम्हाला देत नाही, असं काय आहे का? नाही. आम्ही आमचा अप्रोच जो आहे तो चुकवलेला आहे. ब्रदर बॅनम कसे करतात? मी स्वतःहून काहीच करत नाही. म्हणून तुम्ही 1200 मेसेज चाळून काढले, कुठेही शोधून काढा. ब्रदर बॅनमचं लाईफ जेवताना हे ओपन होतं. हातातून चुकलं तरी ते सांगायचे चुकलं, प्रभू माझ्या हातातून चुकलं, ही गोष्ट घडली. त्या कोणाशी काही झालं तर ते सांगायचं की मी असं बोललो, मी असं केलं. सगळं काही क्लीन होतं. परमेश्वरासमोर जे होतं तेच त्यांनी मनुष्य समोर ठेवलं. इथला स्वभाव आणि देवासमोरचा स्वभाव वेगळा नव्हता, सेम स्वभाव. आणि त्यांनी काय केलं? प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःला देवाच्या सबमिशन मध्ये आणलं. म्हणून भाव बहिणींनो, प्रॉफिट एका मेसेज मध्ये म्हणतात, कालच मी ऐकत होतो
इज दिस द साइन ऑफ एंड सर? 1960 मध्ये त्यांनी तो मेसेज दिलेला आहे 29 डिसेंबरला. त्यामध्ये प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की तुम्हाला ठाऊक आहे का की तुम्हाला विजन्स आणि काय ड्रीम्स हे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय येतात ते, आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही खात्री बाळगा की तुम्हाला काय येत नाही. आणि ड्रीम्स कसे येतात? झोपेत येतात, आणि विजन्स हे तुम्हाला जागे असताना येतात. प्रॉफिट सांगतात. पण कधी येतात? जेव्हा तुम्ही कनेक्शन मध्ये असता देवाच्या, तेव्हाच तुम्हाला येतात. दिस इज द एंड ऑफ द साइन मध्ये काय आहे? 6 स्वप्नाविषयी सांगितलेलं आहे की याला स्वप्न पडलं, त्याला स्वप्न पडलं, त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचा अर्थ काय आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातून ब्रदर विलियमची मिनिस्ट्री काय आहे, एंड ऑफ द टाइम काय आहे, हा रिव्हील केलेला आहे. बट व्हॉट इज द आस्क? आता सब्जेक्ट आहे तुम्ही मागता, जसं बाबाने सांगितलं की सैतानाला मिळाला तर आपल्याला का नाही मिळेल? सैतान देवासमोर काय होते ना, तो थरथर कापतो, पण आम्ही कापत नाही. आम्ही ग्रांटेड पकडलेला. आम्ही देवाच्या न्यायाला आम्ही प्रेम नाही करत देवावरती, आम्ही अधिकार चालवतो. आम्ही देवावरती अधिकार नाही, आम्ही देवावरती प्रेम चालवतो. म्हणून काय असं वचन सांगितलं की तुला स्त्री दिलेली आहे, पहिल्या अध्यायात 3ऱ्या वचनामध्ये, दुसऱ्या अध्यायातल्या सॉरी 5 मिनिटं संपवतो. काय सांगितलेलं? तू क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा हा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावरती स्वामित्व चालवेल. म्हणजे काय आहे? ती नवऱ्याचा स्वामित्व त्याच्या बायकोवरती असेल. आज परमेश्वराचं स्वामित्व त्याच्या वधूवरती आहे. म्हणून आज आपण आशीर्वादित आहोत. म्हणून आम्ही आमची रिक्वायरमेंट आमच्या नवऱ्याकडे, आमच्या स्वर्गीय पित्याकडे घेऊन जातो. म्हणून आम्हाला आमचं जीवन जे आहे हे देवासमोर पारदर्शक बनवणे गरजेचं आहे. खरोखर काही गोष्टी आहेत साहेब, आम्ही काही गोष्टी पाहत सुद्धा होतो येणाऱ्या रविवारसाठी की परमेश्वर आम्हाला सहाय्य करो की आम्ही जे आहोत ते खरोखर विश्वासी तर म्हणतो, पण विश्वासी कोणत्या प्रकारचे आहोत हे फार महत्वाचं आहे. एंड टाइम बिलीव्हर, एंड टाइम जसा भाऊ बोलले, एंड टाइम इट्स इनफ. एंड टाइम इट्स अ जोक ना. सगळे सांगतात आम्ही एंड टाइम आहोत, तर एंड टाइम मधलं वागणं जे आहे ना ते एंड टाइमचं देवाचं नाहीये वागणं. एंड टाइम म्हणजे काय समजते ना तुम्हाला? एंड टाइम म्हणजे काय? शेवटचा काळ. शेवटचा काळ म्हणजे काय? आम्ही तयार आहोत. वलांडण्याच्या दिवशी काय सांगितलं? घाईने तुम्ही अन्न खा. लोक घाई विसरून गेलेले आहेत, आरामात लॅविश लाईफ चाललेलं आहे. इट्स नॉट एंड टाइम. जर तुम्ही मिस इंटरप्रेट करत आहात आवडला. एंड टाइम म्हणजे काय? आम्ही शेवटच्या घटकीमध्ये, शेवटच्या वेळेमध्ये, शेवटच्या मिनिटाला येऊन थांबलेलो आहोत. प्रॉफिटने मेसेज प्रचार केला, सांगितलं यू आर ऍट 11 hour वर्कर्स. 11 hour म्हणजे काय? शेवटच्या घडीचे तुम्ही कामगार आहात. म्हणजे तुमचं मोल जे आहे ते तुम्हाला पूर्ण दिवसाचं मिळेल. कारण तू एका साईडला साईन आहे की यू आर ऍट 11 hour वर्कर. म्हणजे टाइम इज ऍट हँड. आणि जर टाइम इज ऍट हँड असेल तर तुम्हाला स्वतःला परमेश्वराच्या येण्यासाठी प्रिपेअर करणे गरजेचं आहे. एंड टाइम बिलीव्हर कॅनॉट रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल, जर एंड टाइम बिलीव्हर सांगत असेल हो मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, लॅविश पाहिजे, असं राहायचंय, काय सांगितलं? तुम्ही आपल्या चैनीसाठी मागता. वचन म्हटलं ना ते याकोबाच्या पत्रामध्ये काय म्हटलं? तुम्ही आपल्या चैनीसाठी मागता. एंड टाइम बिलीव्हर चैनीसाठी कसं मागू शकतो? कारण तुमची मागणं चुकलेलं आहे. जगाला मिळेल, तुम्ही मागा काहीतरी तुम्हाला मिळणार नाही, जगाला मिळेल, लगेच मिळेल. कारण त्यांचं चैनीचं जीवन आहे. त्यांच्यासाठी एंड टाइम नाही आहे. त्यांच्यासाठी सदोम अँड गमोरा आहे. त्यांना वाटते एव्हरी डे द वर्ल्ड इज प्रोग्रेसिंग. बट जसं प्रॉफिट म्हणतात द रेव्हिलेशन ऑफ द ब्राइड रेव्हिलेशन इज अ प्रोग्रेसिव्ह रेव्हिलेशन. जसं ब्राइड साठी एंड टाइम जसं आहे, देवाचे रहस्य आहे, ते आमच्यासाठी आणखीन वचन उघडत चाललं. जसं गुलाबाची कळी असते ती उघडत जाते आणि आपण काय सांगतो, अरे किती सुंदर दिसते, का? कारण उघडली गेली. इज द आस्क. आज देवाचं वचनही आज आम्हाला तसंच आहे, जे दिलेलं आहे आणि कसं घ्यावं. सैतानाने सांगितलं, सैतान येऊन देवाला सांगतो तू मला काढ आणि डुकरात टाक. अच्छा तुझा किती ऍक्सेस, क्लीन ऍक्सेस. जो सांगतो तो येशू ख्रिस्त काही त्याच्यावरती आर्ग्युमेंट पण नाही ना, तू इकडे नाही, तू तिकडे जा, असं सांगितलं का येशूने? नाही सांगितलं. तुला तिकडे जायचंय, गो. सैतानाला यहोवाकडे जायचंय तुला, जा. फक्त त्याच्या शरीराला हात लावू नको, जीवाला हात लावू नको, एवढं सांगून पाठवलं. ठीक आहे, सांगितलं काय? जिकडे सांगितलं तिकडे तो गेला. परंतु आम्ही प्रार्थना करतो आम्हाला मिळत नाही. मोठा प्रॉब्लेम आहे हा. कारण आम्ही कसे मागतो हे आम्हाला माहित नाही.
सैतान हा आहे, सैतान देवाला कधी न्यायाधीश, सैतान देवाच्या जागेवरती न्यायाधीश नाही बनत. राईट त्याला माहिती आहे की देव कोण आहे. राईट परंतु वचन काय सांगते, देवासमोर तो थरथर कापतो, आम्ही नाही कापत. कारण आम्ही स्वतःला कुठेतरी शहाणे, म्हणजे वचन काय सांगते, तुम्ही स्वतःला शहाणे समजू नका, हंबल करा. संत पॉल, ब्रदर ब्रॅनम हे आपल्या समोर हंबलपणाचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. याच्याशिवाय मोठं एक्झाम्पल आहे या पृथ्वीवर. तुम्ही सांगाल अंतिम समयामध्ये भाऊ उचलान सांगाल की हा अंतिम समयाचं मी याला एक्झाम्पल देऊ इच्छितो, मला वाटते असा कोणी आपल्या दृष्टीस पडला नाहीये. ब्रदर ब्रॅनम नंतर तरी Yes. असेल, मी असं नाही म्हणत नाही, कारण वधू हंबलच असणार आहे. परमेश्वर परफेक्शन मध्ये काम करत आहे. परंतु आमच्यासाठी देवाने संदेश ठेवलेला आहे जो आमच्यासाठी आयडेंटिफिकेशन आहे. Amen. त्याला बघून आम्ही चालावे आणि आम्ही आमच्या स्वतःला तयार करावे. आणि मग वचन काय सांगते, स्पीक द वर्ड. God speak the word, what you ask, you shall get it. म्हणजे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. इट्स स्पीक द वर्ड. जे तुम्हाला बोलून तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्हाला बोलून जर मिळत नसेल तर आम्हाला एक स्टेप मागे जायचं आहे, आम्हाला करेक्ट करायचं आहे आणि आम्हाला मग पुढे जायचं आहे. आम्ही अंतिम समयाचे सांगून आम्ही आमच्या मनात राग, असा तो तसा, हा चुकला तो चुकला, त्याने फक्त तसं केलं, मी बरोबर, जसं ब्रदरने सांगितलं मी बरोबर आहे, बाकी सगळे चुकलेलं आहेत. नाही भाव, प्रत्येक जण चुकलेला आहे. देवाचं वचन काय सांगते, कोणीही देवासमोर पवित्र ठरला नाही. कोण आहे काय पवित्र ठरलेला? जर कोणी नाही तर कोणी कोणाला दोष देऊ नये. ब्रदर यांना म्हणतात म्हणून एकमेकासाठी तुम्ही प्रार्थना करता का? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ मेनी टाइम्स यू हॅव गॉन ऑन नी, म्हणून प्रॉफिट करतात, यूज द निओलॉजी. व्हॉट इज द निओलॉजी? गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करा. दोष देणे इझी आहे, परंतु गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणं इझी नाहीये. जा तुम्ही 5 मिनिटं गुडघ्यावरती प्रार्थना करा, तुमचे गुडघे असे दुखायला लागतात. डेव्हिड शिंदे होते ना, डेव्हिड शिंदे, त्यांचे गुडघे होते ना, गुडघे हे सपाट झाले होते. सपाट, पूर्ण सपाट. का? अख्खी प्रार्थना गुडघ्यावरती. गुडघ्यावरती प्रार्थनाच नाही तर उपास प्रार्थनेला बसले की ते कम्प्लीट गुडघ्यावरती. आम्हाला आले होते सांगत होते, बघा हा तुम्हाला इकडे मांडीची वाटी असते ना, वाटी, ती वाटी लागते का बघा तुम्हाला इकडे. एवढी प्रार्थना करून मांड्या घासल्या होत्या प्रार्थनेने. आमच्या मांड्या एकदम ताज्यातवान आहेत. हा, आमच्या मांड्याला एकदम व्यवस्थित गुळगुळीत मांड्या, कारण आम्ही प्रार्थना नाही करत. आम्ही गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करतो. आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. व्हॉट यू आस्क यू शॅल गेट इट. वचन काय सांगते, जे काही तुम्ही मागा ते तुम्हाला मिळेल. सैतान मागतो त्याला मिळते, कारण त्याला चॅनल माहिती आहे. बघा जेव्हा आदामाकडे आला तेव्हा आदामाला काय विचारलं, तू आदामा हे काय केलंस? त्याने काय केलं, तू स्त्री दिली म्हणून केलं. येशू स्त्री, देव परमेश्वर स्त्रीकडे गेला काय म्हटलं, तू हे काय केले? तेव्हा सर्पाने मला बुरळ घातले म्हणून केले. सर्पाला गेला त्याने विचारलं का, अरे सर्पा तू हे काय केले? असं वचन सांगते का? नाही सांगत. तर त्याची कृत्य पहिल्यापासूनच ठाऊक आहे. तो आयडेंटिफाईड आहे. आदाम तर देवाच्या प्रतिमेमध्ये बनवलेला आहे. सैतान नव्हता आदाम देवाच्या प्रतिमे बनवलेला. म्हणून देवाने सैतानाला विचारलं नाही, अरे तू हे काय केलं रे, असा प्रश्न विचारला का? नाही विचारला. का नाही विचारला? कारण तो नव्हताच प्रतिमेमध्ये. तो त्या अगोदरच पाप करून चुकला होता. म्हणून प्रॉफिट काय सांगतात, पहिलं पाप काय एदेन बागेत घडलं नाही, स्वर्गातच घडलं. आणि तिथून ते खाली आलं आणि त्यांनी ती आपली रचना सुरू केली. परंतु देवाने आपल्या लेकरांसाठी सांगितलं, तू काय केलं? आज तो आम्हाला एक प्रश्न विचारत आहे की आम्ही मागतो आणि मिळत नाही. आणि आम्ही काय म्हणतो, आम्ही का मिळत नाही? देव आम्हाला सांगतो, तुला काय मिळत नाही याची तू इच्छा बाळगतो, तुला काय मिळत नाही. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. परमेश्वर आशीर्वादित कर भावाला. त्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या नाही, महत्वाच्या गोष्टी आहेत. आम्हाला समजणे गरजेचं आहे की खरं तर किती अद्भुत गोष्ट आहे ना. परमेश्वर सैतानाला त्याच्या सगळ्या गोष्टी पुरवतो, तो मागताना देतो, परंतु आम्ही मागताना आम्हाला मिळत नाही. ब्रदर बॅनमला प्रार्थना केली, मिळालं नाही तर ब्रदर बॅनम असे आवरावावर झाले की अरे मला का नाही मिळालं. अरे तू माझ्याशी लबाडीने वागला आहेस. काय लबाडीने वागला? तू खोटा बोललास की तू घरात असताना तू बोलला की नाही मी बाहेर आहे असं. अरे बापरे, हे तर आमच्या जीवनात 24/7 चालू असते. कशा प्रकारे आम्ही आमच्या स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतो. आणि आम्ही ब्रदर बॅनमची चुकी सगळ्यांना सांगत फिरतो, ब्रदर बॅनमने असं चुकीचं बोललं, ब्रदर बॅनमने असं चुकीचं बोललं. आम्ही किती वेळा चुकीचं बोललो त्याचा हिशोब नाहीये. अनलिमिटेड.
तर म्हणून मी सांगितलं त्या भावाचं जीवन जे होतं ते देवासमोर आणि मनुष्यासमोर सेम होतं. राईट डिफरन्स नव्हता. Yes. तो असा देवासमोर आणि लोकांसमोर वेगळा नव्हता. राईट जे काही होतं म्हणून तो कायम सांगतो तुम्हाला माहितीये का हे असं असं मुलगा झालं की तेव्हा ब्रदर रॉबर्टसन होते. तुम्हाला ब्रदर रॉबर्टसन तुम्हाला माहिती आहे का? ब्रदर बॉसवर तुम्हाला माहिती आहे का? Right, right. तुम्ही माझ्या जोडीला होते. Right. प्रत्येक गोष्ट देवानी कोणाच्या तरी प्रेझेन्स मध्ये ठेवली येस अशासाठी Right, की right. तुकडे सांगू Very नये good. की ब्रदर व्यायाम स्वतः सांगत आहे. राईट राईट फ्रॉम हिज परफेक्ट फर्स्ट कमिशन राईट जे त्याला लिव्हर वरती देण्यात आलं येस तिथून पासून ते त्याच्या शेवटच्या मिनिस्ट्री पर्यंत Yes. हे सगळं आलं. आज आम्हाला बघणे गरजेचं आहे की आम्ही देवाच्या आसमध्ये बसतो. आमेन आमची आस तेव्हाच पूर्ण होईल तेव्हा आम्ही ऍप्लिकेशन संपूर्ण भरू. अर्धा भरून आम्हाला नाही मिळणार. आपण आपल्या स्वतःला या गोष्टी ते समजून घेऊया. यू आस्क बट हाऊ यू आस्क इज इम्पॉर्टंट. आम्ही कॅथलिक लोकांप्रमाणे किंवा आम्ही प्रोटेस्टंट लोकांप्रमाणे किंवा आम्ही डिनॉमिनेशन प्रमाणे नाही करू शकत. डिनॉमिनेशनच्या गेल्या संडेला जिकडे गेलो होतो तिकडे काय जोश असतो त्यांच्यामध्ये. अरे बाप रे बाप ते गीत गातात ना तर तुम्हाला हलवून ठेवतील. मला वाटतं आपल्या इकडे झोपलेले लोक येतात प्रार्थनेला असं मला वाटतं. तिकडे एकदम अशी जोश. तो जो सॉंग लिडर असा मजबूत सॉंग लिडर होता तो असं गाणं बोलत होता. तिकडे 3 जणांनी माईक घेतला एवढी आपली जेवढी रूम आहे तेवढीच स्पीकर लावलाय पियानो लावलाय आणि जोर जोराने सॉंग म्हणजे तुम्हाला वाटेल की कुठे आलेत तुम्ही. आणि वचनाच्या वेळेला सगळ्यांचं तोंड बंद आमेन पण निघत नाही. आणि ब्रदर सांगतो वचनाला आमेन बोला. गाण्याला जर तुमचा एवढा जोश आहे तर वचनाला आहे जे देवाचं वचन म्हणत असतोय मी त्याला पण तुम्ही आमेन बोलत नसेल तर कसं काय. इज अ डुप्लिकेट येस गॉड डेव्हिड काय करतो देवाचे डुप्लिकेट करतो. तुम्हाला जोश मध्ये वर्शिप मध्ये करायला लावतो परंतु जेव्हा देवाचं वचन ऍक्सेप्ट करायची वेळ येते तेव्हा तो घाबरून जातो. तेव्हा तो काय म्हणतो अरे बाबा प्रभूचं वचन आहे. आम्हाला देवाच्या जोडीला येणे गरजेचं आहे. आमेन तेव्हा आम्ही देवाला मिळू शकतो. देन व्हॉट यू आस्क यू शॅल गेट इट. आमेन स्पीक द वर्ड. आज आम्ही एंड टाइम मध्ये असताना परत सांगतो एंड टाइम इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. एंड टाइम मेसेज बिलीवर एंड टाइम एंड टाइम एंड टाइम. व्हॉट इज द एंड टाइम यू आस्क. जा आणि कोणाला विचारा व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंड टाइम. इट्स इम्पॉर्टंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंड टाइम. तुम्ही एंड टाइम का म्हणता तो सांगेल अंतिम समयाचा संदेश आहे. एवढंच बोलणार पुढे काही बोलत नाही माणूस. का सांगा कारण एंड टाइम एवढंच माहिती आहे. राईट त्याच्या पुढे नाही. एंड टाइम इज युअर टाइम इज एंड. राईट Now God's time is at your hand. तुम्ही ओलांडनाचा दिवस ओलांडनाचा दिवस हाती आहे. म्हणून ब्रदर 1960 चा जो मेसेज आहे मी काल येताना ऐकत होतो. ब्रदर मॅडम सांगतात आय डोंट नो व्हेन द लॉर्ड इज कमिंग. 1960 ला सांगतात ब्रदर मॅडम सांगतात मी वाचेन ते 31 तारखेच्या सर्व्हिस मध्ये की आय डोंट नो व्हेन गॉड इज कमिंग. कधी देव येणार आहे हे ठाऊक नाही. बट आय एम प्रिपेरिंग माय सेल्फ. आमेन मी स्वतःला तयार करताय आम्हाला तयार करताय. आपल्याला स्वतःला तयार करणे गरजेचं आहे. रात्र अपरात्र सगळं असताना देव आपल्या लोकांना घेऊन जाईल. आमेन कोण लोक जे जागे असतील ते राईट एंड टाइम मध्ये ज्यांना माहिती आहे की काहीतरी होत आहे. राईट राईट जे झोपलेले आहेत त्यांना नाही आहे. त्यांच्यासाठी देवाचं वचन नाही आहे. जागे व्हा प्रार्थना करा प्रार्थनेमध्ये राहा. एकमेकासाठी प्रार्थना करा. 2024 आज काय 29 तारीख ना 27 तारीख ऑलमोस्ट डन. हे वर्ष कसं गेलं कोणाला कळलं नाही. बुलेट ट्रेनच्या स्पीडने गेलो. बुलेट ट्रेन झूम डिसेंबर आला. तुम्ही आठवण करा अरे बापरे कारण त्या दिवशी आम्ही फेब्रुवारीला कुठे बालीला गेलो. 10-12 महिने झाले तिला कळलं पण नाही. 11 महिने का झूम 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 निघतात. जेवढा फास्ट निघतात ना तेवढा फास्ट देवाचं येणं पण आहे. राईट सर राईट व्हेरी गुड. तेवढा फास्ट आम्ही आम्हाला स्वतःला तयार केलाय. म्हणून आपण स्वतःला तयार करूया. आणि देवानं जसं मी सांगितलं की कोणी परफेक्ट नाही. मी तुमच्यापेक्षा जास्त कमी वागलेला. माझ्यासाठी प्रार्थना करण्याची तुम्हाला गरज आहे. मलाही तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. जेव्हा आपण एकमेकासाठी प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराच्या शरीराला आपण वाढवतो. आमेन आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झोपूया आणि प्रभूला सांगूया की प्रभू आमच्या प्रार्थनेकडे तू लक्ष दे. आमच्या स्वर्गीय पित्या तेव्हा आम्ही पूर्ण नम्रतेने प्रभू तुझ्या समोर येतो. Yes. यावेळेला प्रभू जर आमच्यामध्ये
जर तुझा अस्थिर जर कोणाच्या मध्ये अस्थिरतेचा आत्मा असेल प्रभू त्या आत्म्याला आम्ही हलवून जाईल हालेलुया. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की तुझा स्थिरतेचा आत्मा तू आम्हाला दे. Yes, Lord. तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दे. Yes, Lord. खरं का प्रभू आम्हाला तुझ्याकडे मागण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. Yes, Lord. कारण प्रभू तुझे मागणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण प्रभू जेव्हा आम्ही तुझ्याकडे मागतो तेव्हाच तू आम्हाला देतो. परंतु जसं वचन म्हणते की तुम्ही कसे मागता हे तुम्हाला पाहणे गरजेचं आहे. Yes, Lord. परंतु प्रभू आजच्या संदेशाबद्दल तुझे आभार मानतो की जशा प्रकारे प्रभू सुरुवात केली की तू आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकविली आणि म्हटले हे आमच्या स्वर्गीय पित्या. Amen. खरं का प्रभू तू पिता हाक मारण्याची तू मला एक मुभा दिलीस. Yes, खरं का प्रभू आम्ही तुला कधीही पिता म्हणून हाक मारू शकतो Yes, Lord. आणि प्रभू आम्ही तुला तुझ्याकडे कधीही मागू शकतो Amen. अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्याकडून काहीतरी घ्यावे. Yes, Lord. व प्रभू आमच्यातून घडलेल्या चुका अपराधांची तू क्षमा कर. Yes, Lord. खरं का प्रभू आम्ही प्रभू झोपलेले असे असू नये. Yes, Lord. आम्ही प्रभू या सगळ्या गोष्टी पाहतो की सैतानाला त्याच्या गोष्टी मिळाल्या त्याला मागत होता प्रभूने त्याला काही हडवलंही नाही. या सगळ्या गोष्टी पाहतो. त्याने योगासाठी मागणी केली तरी प्रभू तू त्याला अडवलं नाही. ह्याही गोष्टी आमच्या समोर दिसतात आणि प्रभू मग आमच्या मनात विचार येतो की आम्ही मागतो तेव्हा प्रभू आम्हाला का देत नाही. Yes, Lord. तर प्रभू आम्ही कुठेतरी कमी पडतो. Yes, Lord. प्रभू आम्ही तुझ्या समोर येत नाही. Yes, Lord. सैतान तुझ्या समोर आला प्रभू Yes, yes. आणि प्रभू आम्ही तुझ्या समोर सुद्धा येत नाही आणि प्रभू आम्ही आमच्या मनातच कुरकुर करत असतो. परंतु प्रभू आम्हाला तू सैतानापेक्षा डायरेक्ट एंट्री तुझ्याकडे दिलेली आहे. Yes, Lord. ज्याप्रमाणे एस्तेर राणीला प्रभू राजासमोर डायरेक्ट एंट्री होती त्या प्रकारे प्रभू तू आज आम्हाला तुझ्यासमोर डायरेक्ट एंट्री दिलेली आहे आणि प्रभू तू आम्हाला अधिकार दिलेला आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. Amen. प्रभू हा अधिकार दिलेला असताना प्रभू आम्ही त्या अधिकाराखाली राहून त्या राणीच्या सबजेक्शन मध्ये राहून राणीच्या अनॉइंटिंगच्या सबजेक्शन मध्ये राहून ब्राईडच्या सबजेक्शन मध्ये राहून प्रभू आम्ही तुला अप्रोच करावा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. Yes, Lord. मी स्वतः प्रभू तुझ्या समोर लीन होतो नम्र होतो. प्रभू तुम्हाला तुझ्या हाती घे. प्रभू तुझ्या कामासाठी मला उपयोग घ्या. येस लॉर्ड. माझ्या कुटुंबाला मी तुझ्या समोर समर्पित करतो. माझ्या बायकोला माझ्या लेकरांना विशेषतः तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू तुझा स्थिरतेचा आत्मा आम्हामध्ये दे प्रभू. आम्हामध्ये कोणता क्लेश नसावा आमच्यात काही वादविवाद नसावे तर प्रभू तुझा पवित्र आत्म्याचं अनॉइंटिंग असावं. आम्ही काय बोलतो आम्ही काय करतो हे सगळं समजण्यासाठी प्रभू तुझा पवित्र आत्म्याचा अनॉइंटिंग दे. मंडळीला प्रभू तुझ्या हाती येतो मावकीला तुझ्या हाती येतो हे संपूर्ण घर तुझ्या हाती घे. जे तुझ्या प्रार्थनेसाठी प्रभू तू आम्हाला दिलेला आहे त्या घरात तुझा पवित्र आत्मा सदैव ठेव. विसावा तुझ्या पवित्र आत्म्याचा राहावा म्हणून तू कृपेने दया कर. आणि प्रभू जे आम्ही भाऊ बहिणी आहोत आमचे भाऊ बहिणी जे आलेले नाहीत प्रत्येकासाठी प्रार्थना करीतो प्रभू. आम्ही तुला विनंती करतो की प्रभू प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचं अनॉइंटिंग दे. Yes, Lord. या अंतिम काळात असताना अंतिम वेळेमध्ये असताना अंतिम टप्प्यात असताना प्रभू आम्ही आमची जागा आम्ही आमची भूमिका समजावी म्हणून तू आम्हावर तुझी कृपाने दया कर. Yes, Lord. आणि प्रभू आम्हाला तू तयार कर. येणाऱ्या दिवसात प्रभू जर तुझं येणं झालं तर प्रभू तू तयार कर. आणि जर तुझ्या येणारा उशीर असेल तर प्रभू तुझ्या जवळ अधिक अधिक जवळ येऊन Yes, फिरण्यासाठी yes, Lord. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. Yes, Lord. आणि प्रभू तुझे वचन तू आम्हाला अधिक उलगडून खावं Yes, Lord. अशासाठी की प्रभू आम्ही तुझे भाग बनावे. अनुग्रह कर. माझे भाऊ बहिणी परत जात असताना प्रभू प्रत्येकाच्या जोडीला राहा. सॅम्युएलला तू पाठवलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्याच्या जोडीला मनोज त्याच्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद ठेव. Yes, Lord. आणि प्रभू तुझी शांती तुझी प्रीती तुझा अनुग्रह तू येईपर्यंत तू आमच्या जीवनात ठेव. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणतो एक मान्य कर. Amen. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. रविवारी आपली वेळेवरती प्रार्थना 9ला सुरू होणार आहे. प्रत्येकाने याची नोंद घ्या. Amen. God bless you.